हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. रोजची कामे आवरत माझ्या मागे पिल्लूही माझ्या मागे मागे फिरत आहे. त्याला घेऊन कामं करताना एक वेगळीच मजा येते. इथे थांबा तिथे थांबा असं करत करत आपली कामं आवरावी लागतात. पण तो काही पिच्छा आपला सोडत नाही. जिथे जावं तिथं ते मागच राहतं. सोनाला कोणी ना कोणी मागे, कोणाच्या तरी मागे मागे फिरण्यासाठी त्याला कोणीतरी लागतच असतं. तो काही शांत बसत नाही. आता पप्पा चालले त्याच्या ऑफिसला, तर म्हणे बाय, मी चाललो ऑफिसला. आता इथून डायरेक्ट संध्याकाळच्या जेवणाचा व्हिडिओ तुमच्यासाठी येत आहे. कारण नवीन आहे तर इतकी काही मला कॅमेराची सवय नाही आहे की प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करायची, पण मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करत आहे. इथे केला आहे मी मस्त असा मटणचा खिमा. इथे बनवला आहे मी आळणी भात. आळणी भाताची चालू आहे. एकीकडे करत आहे मसाला भाजत आहे. असं करत करत संध्याकाळच्या जेवणाची मी तयारी करत आहे. एकीकडे मुलांची गडबड चालू आहे. त्या गडबडीमध्ये मला कुठं कॅमेरा ऑन करायचा काय मला लक्षच राहत नाही, आणि नवीन असल्यामुळे त्याची मला जास्त सवय नाही आहे. त्यामुळे आपले काही ब्लॉग 2 दिवस झाले अपलोड होऊ शकले नाही. पण आता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की आपले रोज एक तरी ब्लॉग पोस्ट व्हावा याकडे. ते सगळं करून जेवण बनवले, मुलांना जेवण दिले, आणि मग त्यानंतर आपलं जे कामं असतात जे मेन हाऊसवाईफचे, की आपलं घर आवरून घेणं, किचन सगळं नीटनेटकं करणं, भांडेकुंडे आवरून घ्यायचे, हे सगळं आवरण्यात माझा वेळ गेला. मुलं काही शांत बसत नाही, त्यांचं एक एक काममध्ये येतच राहतं. पण त्याचबरोबर आपल्याला आपलंही कामं करणं खूप गरजेचं असतं. असं सगळं करत करत माझा दिवसाचा शेवट झाला. असा गोड शेवट झाला. अशाच नवीन ब्लॉगसाठी तुम्ही मला फॉलो करत राहा. बाय. थँक्यू.